तर आज आहे ना आपण टिफिनसाठी मटकीची भाजी झटपट कशी बनवायची ते बघूया। तर इथे मी मटके घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून। इथे कढई पण तापायला ठेवलेली आहे। त्याच्यात मी थोडासा हिंग ॲड करणार आहे। हिंग थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये मी आहे ना हळद पावडर ॲड करणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही, हळद पण छान तेलात परतली की त्याच्यामध्ये आहे ना आपण मटके ॲड करणार आहोत। मटकी मी ॲड केलेली आहे। इथे गरम मसाला 1 चमचा ॲड करणार आहे। इथे 1 चमचा आहे ना तिखट मसाला पण ॲड करायचा। चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छानपैकी परतून घेऊया आपण। इथे परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यात 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे मी। पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। आता हे मटकी ना आपण शिजून द्यायची आहे 1-5 मिनिटं। तुम्हाला किती करायची ना त्या पद्धतीने अगोदरच पाणी ॲड करून घ्या। शिजायला काय थोडंसंच पाणी लागतं, लवकर मटकी शिजते, कारण नंतर पाणी ओतून उपयोग नाही आहे। अगोदरच पाणी ॲड करा। इथे ना मैत्रिणींना मटकी आपली छानपैकी शिजलेली आहे। 5 मिनिटं झालेली आहे, मस्तपैकी शिजलेली आहे। आता आहे ना इथे आहे ना मी आहे ना काळा वाटण करून ठेवलेलं आहे। रात्रीच बनवून ठेवलं होतं, सकाळची घाई असते म्हणून। याच्यात आहे ना कांदा, खोबरं, लसूण आणि आलं थोडंसं आणि कोथिंबीर एवढंच मी गरम करून भाजून घेऊन त्याचं वाटण करून ठेवलं होतं। तर ते आपण ह्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत। छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। असं छान अशी मस्त भाजी चवीला लागते ना। तर इथे पाहू शकता सगळा मसाला मिक्स झालेला आहे। तर आता एक उकळी येऊन द्यायची आणि आपली भाजी तयार। मग हे पहा मैत्रिणींनो, छानपैकी उकळी झालेली आहे। आपली भाजीसुद्धा तयार आहे। आता छानपैकी वरून कोथिंबीर टाकायची आहे। ही आपली भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींना असे छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा।